दरम्यान मतदार याद्यांमध्ये काही नावं डिलीट करून आणि बनावट नावं ऍड करून घोळ घातला जातोय असा आरोप विरोधकांचा आहे। तर काँग्रेसच्या वडेट्टीवारांनी यासाठी थेट भाजपच्या देवांग दवे यांचं नाव घेतलंय। निवडणूक आयोगाच्या वेबसाईटचं कंत्राटच मिळाल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। तर देवांग दवे यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळले। पाहूयात। देवांग दवे ही निवडणूक आयोगाचे हे एका राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी, त्यांच्याकडे जो कंत्राट दिला आहे डिलीट करायचं पण आहे, एडिशनचं पण आहे। एडिशन काय एडिशन दोन्ही काम तो करतो आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी भाजपच्या देवांग दवेंचं नाव घेऊन सनसनाटी आरोप केलाय। देवांग दवेंकडेच निवडणूक आयोगाच्या वेबसाईटचं काम दिलं असून कुणाचं नाव मतदार यादीत टाकायचं आणि कुणाचं डिलीट करायचं हे देवांग दवेच करत असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। तर देवांग दवेंनी हा आरोप फेटाळून लावलाय। देवांग दवे ही निवडणूक आयोगाचे हे एका राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी आणि हे पुढे लपून राहिलेले नाही। त्यांच्याकडे जो कंत्राट दिला आहे डिलीट करायचं पण आहे, एडिशनचं पण आहे। एडिशन काय एडिशन दोन्ही काम तो करतो आहे। वेबसाईटवर अधिकृत जाऊन कारण अधिकृत कंत्राट दिल्यामुळे वेबसाईट हाताळण्याचं काम त्याच्याकडे आहे आणि तिथूनच कदाचित घोळ असावा असा आमचा गोड समज आहे। इंटरनल चौकशी केली आणि चौकशी करून त्याच्यात माझा आणि इलेक्शन कमिशनचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही असा प्रकारे एका प्रकारे आम्हाला पण क्लीन चिट दिली आणि दुसऱ्या प्रकारे आमचा काही संबंध नाही या विषयामध्ये त्या टाइमाची मला वाटतं मॅक्सिमम मीडियाने पण त्या चौकशी रिपोर्टचा मला वाटतं रिपोर्टिंग सुद्धा केला होता। गावागावात प्रगती झाली असेल त्या पद्धतीने गावोगावीपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे असलेली सरकारची स्कीम्स त्यांच्याकडे पोहोचून आमचा वोट चोरीचा प्रयत्न नेहमीच चालू राहणार। लोकांच्या मनात शिरून आम्ही वोट चोरी करतोय। देवांग दवे हे भाजपच्या सोशल मीडियाचं काम करतात आणि भाजपशी जोडले गेलेत। देवांग दवे भाजपचे युवा नेते आणि डिजिटल मीडिया तज्ज्ञ आहेत। ते भाजप युवा मोर्चाच्या सोशल मीडियाचे माजी प्रमुख सुद्धा राहिलेत। सध्या देवांग दवे महाराष्ट्र शासनाच्या IT बोर्डाचे सदस्य आहेत। तर 2014 पासून भाजपचं लोकसभा निवडणुकीच्या सोशल मीडियाचं काम सुद्धा त्यांनी पाहिलंय। दरम्यान वडेट्टीवारांनी देवांग दवेंचं नाव घेतलं, पण जयंत पाटलांनी सुद्धा नाव न घेता निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा दुसराच कुणीतरी चालवत असल्याचा आरोप केलाय। राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा आता अनुभव व्हायला लागलेला आहे आणि दुसरा कोणीतरी परस्पर या मतदार याद्यांमध्ये नावं घालतो, मतदार याद्या उघड झाल्या की नावं काढतो। राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या हातात काही नाहीये, कुणीतरी बाहेरच ही सिस्टीम ऑपरेट करतंय असा याचा अर्थ आहे। मतदार याद्यांमध्ये बनावट नावं टाकून बोगस मतदानाचा आरोप विरोधकांचा आहे। त्यात वडेट्टीवारांनी देवांग दवेंचं नाव घेतल्यानं सनसनाटी निर्माण झाली, पण देवांग दवेंनी आपला आणि निवडणूक आयोगाचा संबंध नसल्याचं सांगून हे आरोप फेटाळले। निवृत्ती बाबरसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।